टोलमुक्तीसाठी प्रसंगी टोल अधिकाऱ्यांनाच कोंडून घालू. टोलमुक्ती संघर्ष समितीचा पवित्रा. 22 जुलैला होणार धरणे आंदोलन. संकेश्वर बांदा महामार्गावरील नियोजित टोलमुक्तीसाठी टोलमुक्ती संघर्ष समितीने आता यापुढील आंदोलने तीव्र करण्याचा आणि प्रसंगी नियोजित टोलनाक्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोंडून घालण्याचा निर्धार केला आहे. गेल्या महिन्यात 20 जूनला आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी आणि महामार्ग प्राधिकरण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर 24 जूनला मोठा मोर्चा काढत समिती आणि नागरिकांनी टोलमुक्ती संघर्षाला तीव्र बनवलं. पण त्यात पुढे प्रगती झाली नसल्यानं आता आजरा तहसील समोर धरणे आंदोलन तसेच इतर मार्ग वापरत हा लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार सुनील माने यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटलं आहे की संकेश्वर बांदा महामार्ग हा तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीररित्या टोलसाठी पात्र नसताना सुद्धा तालुक्यातील जनतेवर टोल लादला जात आहे. याबाबत सर्वपक्षीय नेते, आजी माजी आमदार आदींनी विरोध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर गेल्या 21 दिवसात टोलमुक्तीच्या अनुषंगाने कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आता संघर्ष आणखी तीव्र होईल. यावेळी तहसीलदार माने यांच्यासह झालेल्या चर्चेदरम्यान समितीचे कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, महामार्गाच्या आराखड्याची मूळ कागदपत्रे सादर करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं होतं, पण त्याबाबत महामार्ग अधिकारी कार्यवाही करीत नसल्यानं आता त्यांनाच कोंडून घालण्याची वेळ आली आहे. प्रभाकर कोरवी यांनीही मत मांडलं. त्यामुळे जोपर्यंत हा मार्ग टोलमुक्त होत नाही तोपर्यंत टोलमुक्ती लढा अधिक तीव्रतेने चालूच राहील. म्हणून 22 जुलै रोजी आजरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनातून नमूद केलं आहे. निवेदनावर परशुराम बामणे, कॉम्रेड देसाई, प्रभाकर कोरवी, पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, प्रकाश मोरुसकर, मुकुंदादा देसाई, संभाजी पाटील, किरण कांबळे, परशुराम शेटके, रवींद्र भाटले, सुरेश होडगे, डॉक्टर उल्हास त्रिरत्ने, सुरेश देवेकर आदींच्या सह्या आहेत.